नमस्कार, प्रिया क्रिएशन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी वस्तू बनवणार आहोत जी घरामध्ये तुम्ही बनवून बाहेर सेल सुद्धा करू शकता। खूप ताईंच्या अशा कमेंट येतात की ताई आम्हाला काम मिळत नाही, तर त्यासाठी तुम्ही अशा छोटे छोटे प्रोडक्ट्स घरामध्ये तयार करून बाहेर सेल करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही अर्निंग करू शकता। तर खूप सुंदर आणि यूजफुल अशी वस्तू आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी इथे हे बनवण्यासाठी खणाचं कापड घेतलेलं आहे। त्याचं माप आहे 11 बाय 10 इंच असं एक स्क्वेअर पीस घेतला आहे आणि त्याला पेपर पेस्टिंग लावून घेतलेलं आहे चांगलं थिकनेस येण्यासाठी। तेवढ्याच मापाची झिप पण घ्यायची आहे आणि एका बाजूने ही झिप मी लावून घेतली, एक्स्ट्राची जी होती ती कट केली। त्याच्यानंतर ही झिप आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा लावून घ्यायची आहे। तर ही अशी व्यवस्थित ठेवून घेतली पहिल्यांदा आणि वरच्या बाजूने इथं शिलाई करून घेतली। आता ही ओपन केली। इथे एक नॉन वोवन घेतलेला आहे, नॉन वोवनचा पीस। हे तुम्हाला शिलाईचं जिथं मटेरियल मिळतं त्या शॉपमध्ये मिळून जाईल। तर ते खाली ठेवलेलं आहे, त्याच्यावर हा पीस उलटा ठेवलेला आहे वरती आणि वरच्या बाजूने इथे शिलाई करून घेतलेली आहे। एक्स्ट्राचं कट केलं। आता हा भाग सरळ करून घेतला तर हा असा पीस आपला तयार होईल आणि त्याचं जे झिपचं जॉइंट आहे ते सुद्धा आतमध्ये जाते, त्यामुळे आपली फिनिशिंग चांगली दिसेल। वरच्या बाजूने इथे एक पेअरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतलं। दोन्ही बाजूने सेम तसंच करून घ्यायचं आहे आणि हे साइडने सुद्धा जे ओपन आहे तिथं सुद्धा स्टिच करून घेतलं। प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधी सुद्धा शिलाईच्या रिलेटेड भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर ते सुद्धा तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच नवीन यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी। आता हा पीस मी सेंटरला फोल्ड केला आणि त्याचं सेंटरचं मार्किंग करून घेतलं। दुसरा एक नॉन वोवनचा पीस घेतलेला आहे, त्याचं माप आहे 9 बाय 11 इंच असा हा एक पीस घेतला आणि तो सुद्धा सेंटरला फोल्ड केला, सेंटरचं मार्किंग करून घेतलं। तर या नॉन वोवनचं सेंटर आणि जो मेन पीस आहे त्याचं सेंटरला सेंटर मॅच करायचं आहे आणि इथं वरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे। ही शिलाई झाल्यानंतर नॉन वोवनला वरच्या बाजूने आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि वरच्या बाजूने एक शिलाई देऊन घ्यायची। इथे पर्सच्या आतमध्ये पॉकेट तयार होईल, त्यासाठी मी हा एक्स्ट्राचा नॉन वोवन इथे लावलेला आहे। हे असं दिसेल। आता जे साइडने आहे ते सुद्धा इथं स्टिच करून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूचं हे स्टिच करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं कट करून घेतलं तर बघू शकता असे इथे पॉकेट तयार होतील। आता जी बॅकला बाजू येणार आहे तर तिथे मी असं फोल्ड केलं सेंटरला बरोबर आणि सेंटरला इथे एक शिलाई देऊन घेतली, म्हणजे इथे दोन छोटे छोटे कप्पे तयार होतील। त्याच्यामध्ये आपण आपले जे कार्ड्स असतात ते ठेवू शकतो किंवा एक्स्ट्राच्या काही नोटा वगैरे असतील तर त्या ठेवू शकतो। त्यासाठी इथे मी 2 कप्पे असे करून घेतलेले आहेत। टोटल ही 4 पॉकेटची आपली पर्स तयार होईल आणि एकदम सोप्या पद्धतीने ही तयार होणार आहे। याच्यामध्ये आता मी झिपमध्ये मी रनर घालून घेतला आणि ही पर्स उलटी करून घेतलेली आहे। कॉर्नरला मी एक गोल्डन कलरची नॉट लावणार आहे, त्याच्यामुळे ते कॅरी करायला सोपं जाईल। एक 6 इंचची गोल्डन कलरची नॉट मी कट करून घेतली आणि ती अशी फोल्ड करून इथे कॉर्नरला लावून घ्यायचं आणि अर्धा इंचच्या स्टिच दोन्ही बाजूला करून घ्यायच्या आहेत। रिटर्न गिफ्ट देण्यासाठी बरेच लेडीज आजकाल अशा प्रकारच्या पर्स चूज करतात, तर तुम्ही या बनवून सेलसुद्धा करू शकता आणि त्याच्यातून तुमचं अर्निंग करू शकता। छोटे मोठे हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा रिटर्न गिफ्टसाठी खूप चांगला ऑप्शन आहे, किंवा आपल्या घरी एखादी पूजा असेल किंवा दुसरा काही समारंभ असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा रिटर्न गिफ्टसाठी खूप चांगला ऑप्शन आहे। आणि एखाद्या कस्टमरला एकदा माहीत झालं की आपण अशा प्रकारच्या वस्तू बनवतो आणि सेल करतो तर दुसरीसुद्धा आपल्याला ऑर्डर त्यांच्या रेफरन्सने मिळू शकते। आता याचे फिनिशिंग चांगली यावी त्यासाठी मी नॉन वोवनची 1 इंचची पट्टी घेतली आणि ती साईडला अशी फोल्ड केली आणि ती लावून घेतलेली आहे दोन्ही बाजूला। तर बघू शकता आतल्या बाजूने सुद्धा फिनिशिंग खूप छान आलेली आहे आणि खूप सुंदर अशी आपली ही खणाची पर्स तयार झालेली आहे। एक्स्ट्राचं मी कट केलं आणि आता हे सरळ करून घेतलं तर 4 पॉकेट याच्यामध्ये तयार झालेले आहेत, छोटे 2 आणि मोठे 2 असे। तर व्यवस्थित आपला मोबाईल याच्यामध्ये बसतो, मोबाईल, चावी, तुम्ही रुमाल हे सुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकता। बघू शकता खूप सुंदर आणि फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे। या पर्सचा लुक अजून चांगला यावा त्यासाठी मी याच्यावर मोत्याची नथ तयार केलेली आहे।
तर जेवढी आपण कस्टमरला क्वालिटी चांगली देऊ त्याप्रमाणे आपल्याला त्याचे पैसेसुद्धा मिळतात. तर इथे मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि कुंदन वापरलेले आहेत इथे. तर हे जे सगळं मटेरियल आहे तुम्हाला शिलाईचं जिथं मटेरियल मिळतं तिथं सगळं मिळून जाईल. तर फॅब्रिक ग्लूच्या मदतीने मी हे कुंदन इथे लावून घेणार आहे. तर हे पिंक कलरचं कुंदन लावल्यानंतर मला इथे मोती चेन लावायची होती, तर ती मी विसरली, त्याच्यामुळे मी ही परत लावलेली आहे नंतर. तर हे सगळे मोती पहिल्यांदा मी बाजूला घेतले आणि मग ही मोती चेन लावून घेतली. त्याच्यानंतर जे व्हाईट हाफ मोती असतात ते बाजूने लावलेले आहेत, बघू शकता इथं दाखवलं आहे त्याप्रमाणे. आणि जो दांडा असतो नथीचा त्याचा लुक यावा त्यासाठी मी इथे गोल्डन बॉल चेन वापरलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर अशी ही पर्स आपली तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारचे प्रोडक्ट्स आपण कस्टमरला दिले तर कस्टमर नक्कीच आपल्याला परत ऑर्डर देतं. तर कशी झालेली आहे पर्स कमेंटमध्ये नक्की सांगा. 4 पॉकेट याच्यामध्ये रेडी झालेले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे कशा प्रकारे ही तयार करायची आहे. असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील दाबा. त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.